श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर आपण खूप सारे पारायण ह्या श्रावण महिन्यामध्ये करतो। गुरुचरित्राचं पारायण, नवनाथ पारायण, त्याच्यानंतर शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण, म्हणजे असे खूप पारायण ह्या महिनाभरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये चालू असतात। वेगवेगळ्या सेवा चालू असतात, कारण की हा जो श्रावण महिना आहे तर तो खूप पवित्र मानला जातो। म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा किंवा म्हणजे सेवा व्रत वैकल्य करतो तर त्याचं आपल्याला खूप जास्त पटीने फळ हे मिळत असतं। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण की नवनाथ पारायण आपल्याला कसं करायचं आहे, त्याचे नियम, पूजा मांडणी, उद्यापन कसं करायचं आहे, तर म्हणजे आपण नवनाथ पारायणाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी की नवनाथ पारायण का बरं करावं, तर नवनाथ पारायण तुमची कोणतीही समस्या असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की बघा की बाहेरील बाधा असते किंवा भूत प्रेत पिशाच, तर अशा खूप साऱ्या अडचणी असतात। तर असं वाटत असेल ना आपल्याला, तर खरंच नवनाथ ग्रंथाचं पारायण करावं, हा आमचा स्वतःचा अनुभव आहे। तर नवनाथ पारायण ह्या गोष्टींसाठी भूत प्रेत पिशाच बाधा, बाहेरील बाधा, त्याच्यानंतर नोकरी संबंधित काही अडचणी असू द्या, विवाह संबंधित असू द्या, किंवा तुमच्या घरात कोणतीही अडचण म्हणजे कोणतीही अडचण असू द्या, मुलं बाळ न होणे, तर अशी कोणतीही अडचण असू द्या, तर तुम्ही जेव्हा भक्तिभावाने नवनाथ या ग्रंथाचं पारायण करता, पारायण जर केलं तर खरंच तुम्हाला याचा 100% अनुभव तुम्हाला येईल याचा। तर बघा की खूप जण असं म्हणतात की नवनाथ या ग्रंथाचं बायका पारायण करत नाही, पण असं काहीही नसतं। आपल्या दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार संक्षिप्त, तर हा जो ग्रंथ आहे ना, तर याचं पारायण बायका करू शकतात, असं काहीच नाही। आणि मुळात म्हणजे देवाच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा नसतो, स्त्री पुरुष असं काहीही नसतं। कारण की कसं असतं की उलट स्त्रिया जास्त सेवा करतात, जास्त पारायण करतात, म्हणजे असं काही नाही, पुरुष पण करतात, पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे खूप जास्त आहे। तर असं काहीच नाही की बायका देखील नवनाथ या ग्रंथाचं पारायण करू शकतात। तर आता आपण याचे नियम बघूया। तर आता नियम, तर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे काय की आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, अगदी कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आपल्याला। मग तुम्ही किती पण पारायण करा या ग्रंथाचे, तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। त्याच्यानंतर परान्न वर्ज करायचं आहे, अगदी आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा खायचं नाही। त्याच्यानंतर जे तामसी वृत्तीचं अन्न असतं, म्हणजे कांदा लसूण घातलेलं जे काही जेवण आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाही। त्याच्यानंतर आपल्याला मांसाहार हा करायचा, मांसाहार मद्यपान हे आपल्याला करायचं नाही। मांसाहार म्हणजे घरात देखील करायचा नाही, शक्यतो श्रावण महिन्यामध्ये कुणीही मांसाहार करत नाही। आता त्याच्यानंतर आपल्याला गादीवर किंवा पलंगावर देखील झोपायचं नाही, तुम्हाला खाली सतरंजी चटई वगैरे टाकून खाली झोपायचं आहे। ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बेडवर किंवा पलंगावर तुम्ही सतरंजी वगैरे टाकून पण झोपू शकता। आता त्याच्यानंतर की आपल्याला ग्रंथाचं पावित्र्य पाळायचं आहे, म्हणजे आपल्याला वारंवार गोमित्र आपल्या घरामध्ये किंवा जिथं आपण पारायण करत आहोत तर तिथं आपल्याला वारंवार गोमित्र हे शिंपायचं आहे। त्याच्यानंतर आपलं जेव्हा वाचून होईल ग्रंथ, तर त्याच्यानंतर तो ग्रंथ आपल्याला कापडाने झाकून ठेवायचा आहे, तो ग्रंथ उघडा ठेवायचा नाही। आणि बघा की पारायण काळामध्ये जर आपल्या घरामध्ये कोणीही येऊ तर त्यांना आपल्याला म्हणजे निर्मुखी पाठवायचं नाहीये, म्हणजे तुम्ही त्यांना की चहा कॉफी नाश्ता किंवा असं काही पण, म्हणजे तुम्ही त्यांना खायला देऊनच मग नंतर त्यांना पाठवायचं आहे। नाही काही तर कमीत कमी 1 ग्लास पाणी तरी आपल्याला घरात आलेल्या व्यक्तीला द्यायचं आहे। आता त्याच्यानंतर आता हे झाले नियम, आपण आता पूजा मांडणी बघूया। आता पूजा मांडणी करताना आपल्याला काय करायचं आहे, एक चौरंग घ्यायचा आहे, तो चौरंग 2 थेंब गोमित्र टाकायचा आहे त्याच्यावर, तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तो पुसून घेतल्यानंतर नवीन वस्त्र घ्यायचं आहे, ते नवीन वस्त्र आपल्याला त्या चौरंगावर अंथरून घ्यायचं आहे। आणि चौरंगावर वस्त्र अंथरून घेतल्यानंतर आपल्याकडे नवनाथ महाराजांचा जर फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ करायचा आहे, त्याला अष्टगंध लावायचा आहे, हार घालायचा आहे आणि तो फोटो आपल्याला
तिथे चौरंगावर ठेवायचा आहे। आता जर नवनाथ महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो ठेवला तरी देखील चालेल। आता त्याच्यानंतर आपल्याला कलश भरून ठेवायचा आहे। आता ही जेव्हा तुम्ही मांडणी करता ना तर एका साईडला तुम्हाला दिवा आधी तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। तुपाचा लावा किंवा मग तेलाचा लावा, तर तो आपल्याला साईडला एक दिवा लावून घ्यायचा आहे। आता कलश ठेवायचा आहे आपल्याला, तर तो कलश आपल्याला काय करायचा आहे, त्या कलशामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल टाकायचं आहे। मग त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे, साईडनी 5 विड्याचे पानं किंवा मग आंब्याचे पानं ठेवायचे आहे, मग नारळ ठेवायचा आहे आणि खाली तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावर हळदी कुंकू आपल्याला वाहायचं आहे आणि मग तो कलश आपल्याला ठेवायचा आहे। आता कलश झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता खूप जण काय करतात की 9 सुपाऱ्या म्हणजे नवनाथ स्वरूप 9 सुपाऱ्या मांडतात की खाली अक्षता टाकायच्या मग त्याच्यावर सुपारी ठेवायची। तर तुम्ही ते ठेवलं तरी पण चालेल, नाही ठेवलं तरी पण चालेल, कारण की नवनाथ महाराजांचा फोटो आपण ठेवलेलाच असतो। आता आपल्याला 2 विड्याचे पानं घ्यायचे आहे, ते 2 विड्याचे पानं ठेवायचे। आपल्या घरात जर गणपतीची मूर्ती असेल, समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही देवारात पाहिजे आहे मूर्ती, तर आपण काय करायचं आहे, सुपारी घ्यायची गणपती स्वरूप, तिचा आपण अभिषेक करायचा आहे। ओम गणपते नमः असं म्हणून किंवा गणपती बाप्पा नमः, तर असं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या मूर्तीचा। म्हणजे आपल्याला 11 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर पाणी पंचामृत घालायचं आहे आणि मग ती गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती स्वच्छ करायची, त्या विड्याच्या पानांवर थोड्याशा अक्षता टाकायच्या, हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग ती गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला तिथे स्थापन करायची आहे। त्याच्यानंतर परत 2 विड्याची पानं घ्यायची, सेम की आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांची मूर्ती पण आपल्याला स्थापन करायची आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला मग ग्रंथ ठेवायचा आहे। तर ग्रंथ बघा तुम्ही चौरंगावर जागा असेल, कारण की आपण अखंड दिवा पण लावतो। काय तुम्ही समजा 7 दिवस पारायण करता, 3 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं पारायण करता, तर आपण अखंड दिवा लावत असतो। तर अखंड दिवा तुम्ही चौरंगावर ठेवायचा आहे। आता ग्रंथाला काय जागा, मग आपण जेव्हा पानं उघडतो तर खूप प्रॉब्लेम येतो। तर ग्रंथ चौरंगावर न ठेवता त्याच्या समोर एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर वस्त्र अंथरून आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे। आता ग्रंथ ठेवल्यानंतर आपल्याला ग्रंथाची पण पूजा करायची आहे। ग्रंथाला पण आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे, धूप दीप ओवाळायचा आहे। आता हे सगळं झाल्यानंतर आपण अखंड दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो अखंड दिवा लावताना त्याच्या खाली देखील आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि मग दिवा लावायचा आहे। त्या दिव्याची पण आपण पूजा करून घ्यायची आहे। आता ही झाली आपली पूजा मांडणी। आता पूजा मांडणी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता, तर वाचायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप करायचा आहे। कारण की कसं असतं की कोणत्याही सेवेला सुरुवात करताना आपण आधी म्हणजे स्वामींच्या नामस्मरणाने सुरुवात करतो। तर आता आपण स्वामी महाराजांची 1 माळ मंत्र म्हणायचा आहे। त्याच्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः, तर हा मंत्र आपल्याला 1 माळ या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे। तर आता दररोजचे जेवढे अध्याय असेल तर तेवढे तुम्ही दररोजचे अध्याय दररोजचे दररोज कंप्लीट करायचे आहे। कारण की कसं असतं की थोडंसं मागं पडलं तर मग आपला तो लोड वाढून जातो। तर दररोजचं जे आहे ते आपल्याला ग्रंथ पूर्ण करायचे आहेत। तर हे सगळं करायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण की आपण कोणतीही सेवा जेव्हा करतो तर आपण संकल्प करतो, तर अगोदर संकल्प करून घ्यायचा आहे। आता जे नवनाथ भक्तीचा जो संक्षिप्त ग्रंथ आहे दिंडोरी प्रणीत, तर आपण याचे म्हणजे कोणी 5, 7, 9, 11 आणि 36 पारायण देखील करतात। श्रावणाच्या म्हणजे ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 36 पारायण देखील लोक करतात। तर आता ही झाली आपली पूजा मांडणी, नियम वगैरे झाले। आता त्याच्यानंतर की आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे आता तुमचं 9व्या दिवशी वाचून कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला समाप्ती कशी करायची आहे पोथीची, तर हे बघूया। आता समाप्तीमध्ये नैवेद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की उडदाच्या डाळीचे वडे आणि तांदळाची खीर, हे 2 पदार्थ नैवेद्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहे। मग बाकी तुम्ही काहीही करा आणि जमलंच तर घेवड्याची भाजी ठेवायची।
आता नंतर तुम्ही मग तुमच्या इच्छेनुसार पुरणपोळी करा, वरण भात म्हणजे साधा स्वयंपाक करा, जे तुमच्यानुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जे बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता। आता आपल्याला 9 मुलं जीव घालायचे असतात, नवनाथ स्वरूप आपल्याला 9 मुलं जीव घालायचे असतात। आता मुलं मिळणं शक्य असेल तर नक्की तुम्ही 9 मुलं जीव घाला, पण आता जर शक्य नसेल तर काय करायचं आहे, आपण 9 ताटं करायचे आहे, म्हणजे 9 नैवेद्य ठेवले तरी चालेल। 9 ताटं आपल्याला करून घ्यायचे आहे, आपल्याला त्या ताटांची पूजा करायची आहे। म्हणजे असं समजून की आपण 9 मुलं जेवायला बसलेले आहेत, तर त्या ताटांची पूजा करायची आहे आणि तो पूर्ण नंतर ते नैवेद्य घ्यायचे आहे आणि गाईला द्यायचे आहे। तर अशा प्रकारे पण आपण पोथीची समाप्ती करू शकतो। आणि आता जर हे पण शक्य नसेल, तुम्हाला गाय तर असतीच, म्हणजे गोठा नाही दारात, गाय दारात जरी येत नसेल तर गोठा हा असतोच कुठे ना कुठे, तर तुम्ही ते नैवेद्य गायला द्यायचे आहेत। आणि हे पण शक्य नसेल तर तुम्ही गोरगरिबांना अन्नदान केलं तरी देखील चालेल, ते तर खूप जास्त महत्वाचं आहे, तुम्ही ते केलं तरी पण चालेल। पोथीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि मग ग्रंथ हलवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण मुलं जीव घाला किंवा मग तुम्ही बाहेर अन्नदान करा तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे खूप अगदी आपण म्हणतो ना ज्याला की साधं भोळं पारायण, साधी सोपी पारायणाची पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।